डोळ्याने पाहिलंय, आम्ही अनुभवलेलं आहे. आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे आणि त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचं एक आणि VVPAT दुसरा जातोय, हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधी कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री